हाच माझा वर्ग आणि हाच माझा बॅच होता. दिवस एक खास आहे कारण आमच्या शाळेचा आज 75वा वर्धापन दिन आहे, अमृत महोत्सव आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आमच्या नंदादीप शाळेमध्ये. प्रसंग तसा एकदम खास आहे कारण आज आमच्या शाळेचा आहे अमृत महोत्सव म्हणजे 75वा वर्धापन दिवस. तर आज मी शाळा सोडल्यानंतर प्रथमच परत येतो आहे, म्हणजे जवळपास एक 25 वर्ष झाले परत या शाळेत येऊन आता. तर आजचा दिवस म्हणजे आमच्या सगळ्या नंदादीप विद्यार्थ्यांसाठी खास आहे. तर आम्ही आज आमचे सगळे जुने मित्रमैत्रिणी आता इथे भेटणार आहोत. तर आता बरोबर माझ्याबरोबर आहे माझा खास मित्र दिलीप. आम्ही या शाळेत एकत्रच होतो आणि पुढे कॉलेजमध्ये पण एकत्र होतो. तर आज बघूया आम्ही जुने मित्रमैत्रिणी कुठले मित्रमैत्रिणी परत भेटतो इथे आणि आजचा दिवस फार एन्जॉय करूया. आणि आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करतो आहे कारण माझी बायको तशी म्हणजे या शाळेतली नाही आहे, ती दुसऱ्या शाळेमध्ये होती. तर मी खास इथे आजचा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आलो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आज 75वा वर्धापन दिन असल्यामुळे शाळेची इमारत आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत सुशोभित करण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता शाळेचा गेट आहे आमच्या आणि तिथे अमृत महोत्सव असं होर्डिंग्स पण लावलेलं आहे. तर ही आहे आमची शाळा. शाळेमध्ये आम्ही जे वर्ग आम्ही बघतो आपले पूर्वी ते आम्ही सगळं वेगवेगळ्या क्लासरूममध्ये आम्ही जेव्हा असायचो. शाळेचा कलाघर, इथे आमचे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. इथे आमचे सगळे शिक्षक आणि शिक्षक सगळे आजीमाजी शिक्षक आता उपस्थित आहेत. आठवल्या त्या आठवणी. हाच आमचा वर्ग होता. 9वी ब मध्ये मी इथे होतो, या वर्गामध्ये होतो. इथे आता सगळं इथे थोडा नाश्ता अल्पोपहाराची तयारी चालू आहे. हे आमचे सगळे वर्ग आहेत इथे. पूर्वी आम्ही ह्या वर्गामध्ये आमचे क्लासेस असायचे. म्हणजे इथे मी इथे 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष होतो. तर शाळा अजूनही तशीच आहे. इथे आमच्या शाळेच्या वर्गातून दिसणारं शाळेचं पटांगण. शाळेत असताना आम्ही ह्याच मैदानात मस्त वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असायचो. आणि शाळेच्या बेंचवरती बसतोय. ज्या शाळेने एवढं सगळं शिकवलं ते सर्व टीचर्स फॅकल्टीज भेटत आहेत. म्हणजे खूपच भरून आलं आहे आज आणि आजचा दिवस खूप सुंदर आहे. नमस्कार, मी चेतन राऊत. मी 10वी ब 2001 बॅच आणि हाच माझा वर्ग आणि हाच माझा बॅच होता. त्यामुळे मी इथं बसलो पहिल्यांदा. एकदम खूप म्हणजे भरपूर आनंद वाटते सगळ्यांना भेटून. गेल्या वेळी पण भेटलेलो आम्ही, पण तेव्हा जास्त मित्र भेटलेले नव्हते. जे आले होते ते आता भेटत आहे, त्यामुळे खूप आनंद आहे. नक्कीच खास क्षण आहे आपल्या लाईफमध्ये आणि असे क्षण सारखे येत नाही. तर आपल्याला हा क्षण आज भरपूर एकदम आनंदाने साजरा करायचा. ही आमच्या शाळेची प्रयोगशाळा. बघूया आतमध्ये जाऊन. ते सध्या पुस्तक प्रदर्शन भरवलेलं आहे. प्रयोगशाळेमध्ये आम्ही लहान असताना शाळेत असताना भरपूर प्रयोग केलेले होते. ते वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आत्ता पण इथे दिसतील तुम्हाला. इथे खूप जुन्या आठवणी आहेत आणि मस्त एकदम छान आठवणी आहेत आमच्या शाळा जीवनातल्या आठवणी. खूप मजा येते आठवल्या ते. तुम्हाला शाळेचं मैदान दिसत आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू आहे इथे आता. हो, अजूनही तसेच आहेत. 25 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. आजही तसेच आहेत. आणि हा सापळा
याला आम्ही बाहेरून बघायचो नेहमी. जुना आहे ना. हो तेच आम्ही होतो शाळेत त्या टायमाला आम्ही याला असं खिडकीतून बघायचो. तू आधीपासून होतास. मी 94ला आपले काका कधी गेले? काका हिरकर काका ते माहिती आहे. आहेत अजून आहेत ना. आणि मागे आम्ही ऐकलेलं की नाही रे. अगोदर ते ना इथे वॉचमॅन 17 वर्ष ते वॉचमॅन. त्यांनीच मला शाळेत लावलं. हो त्यांच्या ओळखीने मी आलो शाळेत. दादाला ओळखलंस की नाही? प्रयोगशाळेला दादा. तू प्रयोगशाळेतच असायचं. हो. 94ला येणार मी ते ते माझे शाळेतले मित्र आमच्या क्लासमधले प्रकल्प आणि चेतन. साप आहे, जनता आहे, जे काय बाल आहे, आमचे प्रयोगशाळेचे दादा तेव्हा पण होते, आत्ता पण आहेत. खूप छान वाटतंय परत शाळेत येऊन 25 वर्षानंतर. हो शाळेच्या बिल्डिंगच्या मागे झालेलं आता नवीन कन्स्ट्रक्शन आहे. इथे आम्ही लहान असताना आम्ही इथे लपून छपून क्रिकेट खेळायचो. तर आमचे जे काका होते शाळेचे ते नेहमी येऊन आमचं चेंडू घेऊन जायचे आणि आमचा खेळ बंद पडायचे नेहमी. या सगळ्या आठवणी आता परत आठवतात. तुम्ही बघू शकता शाळेची बिल्डिंग वगैरे. इथून आम्ही आता 3rd फ्लोअरवर आहे सध्या. तिथून आपण हे शाळेचं मैदान वगैरे बघतोय मागची साईड आहे. आमची पाणी पिण्याची जागा. आता की फळ्यावर आपल्या शाळेबद्दल लिहिलेली एक सुंदर कविता आहे. इथेही आहे शाळेवर लिहिलेली कविता. शाळेच्या मुख्यद्वाराची एकदम मस्तपैकी एकदम छान रांगोळी काढलेली आहे. मैदानामध्ये या आजच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झालेली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत. इथे पेंटिंग आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पेंटिंग्स आहेत इथे. ते बघू शकता शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या, आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सगळ्या आर्ट्स आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे. इथे शाळेच्या मैदानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालू आहे. इथे मस्तपैकी स्टेज वगैरे केलेलं आहे, स्क्रीन्स लावलेलं आहे आणि मस्तपैकी इथे खुर्च्या वगैरे केल्या आहेत. ही आमच्या शाळेची बिल्डिंग आजही तशीच आहे, एकदम सुंदर. शाळेचं ग्राउंड. इथे आम्ही रोज शाळा सुरू व्हायच्या अगोदर आम्ही इथे क्रिकेट खेळायचो आणि नेहमी आमचे जे असायचे गिरकर काका ते नेहमी आमचा चेंडू पळून घेऊन जायचे. तर खूप इथे आता पण भरपूर सुधारणा झालेली आहे. इथे मागे तुम्ही बघू शकता ही वॉल आहे. ते आम्ही जस्ट आमची शाळा संपायच्या वर्षी सुरुवात झालेली होती आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो मैदान आहे इथे पाठीमागे, तिथे आम्ही क्रिकेट खेळतो. तिथे आम्ही उंच उडीचा वगैरे ग्राउंड होता आणि आता इथे तुम्हाला इथे दिसत असेल इथे नेट वगैरे लावलेले आहेत. म्हणजे आता नवीन स्पोर्ट्स या शाळेमध्ये परत सुरू केलेले आहेत आता. तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्या ज्या टायमाला फक्त कबड्डी खो खो हे सगळे फक्त खेळ खेळायला मिळायचे, तर आता क्रिकेट वगैरे किंवा वॉल क्लाइम्बिंगसारखे नवीन स्पोर्ट्स त्यांना खेळायला मिळत आहेत.
शाळेची चांगली एकदम आता प्रगती झालेली आहे. ही आमच्या शाळेमध्ये असलेली वॉल क्लाइम्बिंग. आम्ही जेव्हा लास्ट इयरला होतो तेव्हा ही वॉल बनवली होती. आता इथे हे मुलांना इथे ट्रेनिंग दिली जात आहे वॉल क्लाइम्बिंगची. बघू शकता तुम्ही इथे लहान मोठी मुलांना इथे प्रॅक्टिस करून घेत आहेत वॉल क्लाइम्बिंगची. अतिशय चांगलं हे चेंज आहे आमच्या शाळेमध्ये झालेलं. साहसी खेळांना प्रोत्साहन दिलं जात आहे. इथून तुम्ही पाहू शकता आमच्या शाळेची इमारत कशी मस्त वगैरे सुंदर दिसते. विद्यार्थ्यांना निमंत्रितांना माजी शिक्षक शिक्षकेतर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया लवकरात लवकर आसनस्थ व्हावं. आमचे शाळेतले जुने मित्र तिथे आता भांडत होते आणि आता परत एकदम अशी सवय. पाणी वाहून आणत असे आणि नंदादीप सोसायटीच्या मागून तो नाला हा पुढे तिथे एकेकाळी लहान मुलांचं दफन करण्याची स्मशानभूमी होती. तिथे या शाळेतल्या मुलांनी एक सुंदरशी अशी एक चिठ्ठी बनवून दिलेली आहे. तिथे काही प्रश्न आहेत ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर फॉलो केले तर आपलं जीवन नक्कीच सुखी आणि समृद्धी होईल. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, आज तुम्ही तुमच्या मुलाशी गप्पा मारलात का, आज तुम्ही तुमच्या मुलाचं कौतुक केलं का, आज तुम्ही तुमच्या मुलाला प्रेमाने जवळ घेतलात का, मुलाला 7 ते 8 तास पुरेशी झोप मिळते का. याच्यावरून समजून येतं की जर आपण या गोष्टी फॉलो केल्या तर आपलं जीवन कसं सुखी आणि समृद्ध होईल. आजच्या प्रोग्रामसाठी एक खास तुम्ही कुठल्या आज सादर केलेला? आता आम्ही सादर करणार आहोत. ओके, तुमचं आहे आता नक्की बघूया. ते तुम्ही बघू शकता आमच्या शाळेचा एक वर्ग आहे. इथं तुम्ही बघू शकता की इथे प्रोजेक्टर आहे, इथे स्क्रीन आहे, 2-in-1 आहे ॲक्च्युली. हे बघायला गेलं तर इथे तुम्ही जर असं ओपन करून बघू शकता तर इथे TV पण आहे. तर शिक्षणाचे आधुनिक प्रकार आता आमच्या शाळेनेसुद्धा आता स्टार्ट केलं आहे मुलांना नवीन प्रकारचे शिक्षण देण्यासाठी. तर आम्हालाही प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित सगळ्या मंडळींना एक आठवण म्हणून नंदादीप शाळेच्या अमृत महोत्सवाचे एक खास पुस्तक इथे प्रदान करण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला हे कलाघर आहे शाळेचं. तर अशा भरपूर जुन्या आठवणी आज इथे शाळेत येऊन आम्हाला पुन्हा एकदा जिवंत झालेलं आहे. आणि खरोखरच एकदम भावुकपणाचा प्रसंग आहे. कारण ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, लहानाचे मोठे झालो, तिथे परत 25 वर्षानंतर सेम आम्हाला त्या सगळ्या आठवणी परत आम्हाला अनुभवायला मिळतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आज या शाळेत परत आम्ही येऊन जुन्या सगळ्या आठवणींना आणि उजाळा दिला. जुन्या मित्रमैत्रिणी भेटले आणि परत ते जुन्या आपल्या सगळे शाळेतले दिवस आठवले. आणि खूप अतिशय महत्त्वाचा दिवस होता माझ्या लाईफमध्ये. आणि आता असं वाटतं की वरचेवर या शाळेला भेट द्यावी आणि परत सगळ्या मित्रांबरोबर गेट टुगेदर वगैरे करावं. प्रोग्राम अजूनही चालू आहे, पण काही कारणास्तव आम्ही लवकर निघत आहे आता. तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. तर असेच पुन्हा चांगले व्हिडिओ आपल्या भेटीला घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.